नमस्कार मित्रांनो, मी विनोद बांधणकर. मित्रांनो, कामगार पेन्शन योजना या संदर्भातला महत्वपूर्ण जी.आर. महाराष्ट्र शासनाने 13 जुलै 2026 रोजी प्रकाशित केलेला आहे. यामध्ये कामगारांना 12,000 रुपये पेन्शन या ठिकाणी मिळणार आहे. त्याकरता अटी शर्ती काय आहेत, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, इत्यादी संपूर्ण माहिती या जी.आर. मध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बांधकाम कामगाराकरता पेन्शन संदर्भातला हा जी.आर. महत्वपूर्ण आहे. त्याकरता व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा, कारण पेन्शन संदर्भात काय अटी शर्ती आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सामाजिक सुरक्षा संहिता 2020च्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा दिनांक 13 जुलै 2026 हा जी.आर. या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे. या तरतुदीनुसार मंडळाने दिनांक 12/5/2026 रोजीच्या बैठकीत ठराव पारित करून संदर्भीय क्रमांक 9 अन्वये मंडळाअंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बांधकाम कामगारांची मंडळाकडे नोंदणी होत नाही व त्यांच्या पूर्वीच्या नोंदणीचे नूतनीकरणही होत नाही. त्यामुळे मंडळाकडून मिळणाऱ्या विविध योजनांपासून कामगारांना वंचित राहावे लागते. अशा वेळी त्यांच्या वृद्धकाळात त्यांचे जीवन सुकर होण्याकरिता हातभार लावण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्याकरता यापूर्वी मंडळामार्फत नोंदीत बांधकाम कामगारांसाठी सुरू असलेली निवृत्ती वेतनाबाबतची योजना बंद करून सामाजिक सुरक्षा संहितेमधील उक्त नमूद तरतुदीनुसार सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची याच शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णयामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगाराकरता त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर यापूर्वी राबविण्यात येणारी निवृत्ती वेतन योजना रद्द करून सामाजिक सुरक्षा संहितेमधील उक्त नमूद तरतुदीनुसार दरवर्षी रक्कम रुपये 12,000 इतके निवृत्ती वेतन अदा करण्याबाबतची सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. आता यामध्ये निवृत्ती वेतन योजनेचे पात्रता निकष हे खूप महत्वाचे आहे, ते आपण या ठिकाणी बघूया. यामध्ये अ मध्ये वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील. तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील. म्हणजे या ठिकाणी दोघांनाही या ठिकाणी पेन्शन या ठिकाणी मिळेल जर हे बांधकाम कामगार नोंदीत असतील तर. मुद्दा नंबर ब मध्ये पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्ती वेतनाकरता पात्र राहतील. तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही. समजा या ठिकाणी पती हे बांधकाम कामगार आहेत आणि त्यांचे या ठिकाणी निधन जर झाले आणि पत्नी सुद्धा या ठिकाणी बांधकाम कामगार आहे आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी पेन्शन अगोदर या ठिकाणी मिळत असेल तर पतीचा लाभ या पत्नीला या ठिकाणी मिळणार नाही, कारण ती या अगोदरच या ठिकाणी या योजनेचा लाभ या ठिकाणी घेत आहे. मुद्दा नंबर क केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 व कर्मचाऱ्याचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा 1952 अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत. आता यामध्ये निवृत्ती वेतनाचे निकष आणि प्रमाण दर या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेऊया. अ मध्ये मंडळाकडे नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल. ब मंडळाकडे नोंदीत असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे प्रमाण दर खालीलप्रमाणे या ठिकाणी राहील. आता मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्षे, आता या ठिकाणी 10 वर्ष जर नोंदणी झालेली असेल तर दरवर्षी मिळणारे निवृत्ती वेतन या ठिकाणी 50% प्रमाणे 6,000 या ठिकाणी मिळेल. आता मंडळाकडे नोंदणी ही 15 वर्ष जर झालेली असेल तर 75% प्रमाणे 9,000 रुपये पेन्शन या ठिकाणी मिळेल. आणि मंडळाकडे नोंदणी ही 20 वर्ष जर या ठिकाणी झालेली असेल तर 100% याप्रमाणे 12,000 रुपये वार्षिक निवृत्ती वेतन या ठिकाणी मिळेल. क मध्ये मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकाराचा वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत देय निवृत्ती वेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे याबाबत निर्णय मंडळ मान्यतेअंती शासन स्तरावर घेतला जाईल.
म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी पेन्शन मध्ये कमी किंवा जास्त वाढ करणे, अटी शर्तीमध्ये बदल करणे या संदर्भातला निर्णय मंडळ मान्यतेअंती या ठिकाणी शासन स्तरावर या ठिकाणी घेण्यात येऊ शकतो. म्हणजे तुमचं पेन्शन वाढवले सुद्धा या ठिकाणी जाऊ शकते व कमी सुद्धा या ठिकाणी केले जाऊ शकते. निवृत्ती वेतन लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती खालीलप्रमाणे. याच्यामध्ये मुद्दा नंबर अ मध्ये सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगाराने BOCW.in या मंडळ अधिकृत संकेतस्थळावरील विहित नमुना अर्ज विनामूल्य प्राप्त म्हणजे डाउनलोड करून घ्यावा. मुद्दा नंबर आ मध्ये सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदीत बांधकाम कामगाराने त्यांचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यातील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे प्रभारी म्हणजे कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे या ठिकाणी जमा करावा. त्याच्यानंतर मुद्दा नंबर ई मध्ये निवृत्ती वेतन अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत. म्हणजे जो अर्ज आपण या ठिकाणी जमा करतो त्याच्यासोबत या ठिकाणी पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड साक्षांकित छायाप्रत या ठिकाणी जोडावी. 2 नंबरला जन्म तारखेचा पुरावा म्हणून जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला, साक्षांकित छायाप्रत या ठिकाणी जोडावी. मुद्दा नंबर 3 मध्ये बँक खाते पासबुक साक्षांकित छायाप्रत या ठिकाणी जोडावी. मुद्दा नंबर ई मध्ये संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्जाची छाननी करून निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र प्रपत्र ब सह प्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्यतेस सादर करावा. एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये नोंदणी नूतनीकरणाचा कालावधी असल्यास संबंधित जिल्ह्यामधून वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र प्रपत्र 1 संबंधित प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांनी प्राप्त करून घ्यावे. त्यानंतर मंडळ स्तरावर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेअंती संबंधित बांधकाम कामगारास निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रपत्र ड. त्यानंतर निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक हा संबंधित बांधकाम कामगाराचा निवृत्ती वेतन दिनांक समजण्यात येईल व त्यानुसार वर्ष गणना करण्यात येईल. त्यानंतर दरवर्षी माहे नोव्हेंबर मध्ये मंडळाच्या निवृत्ती वेतन धारक बांधकाम कामगारास त्यांच्या हयातीचा दाखला पुरावा स्वरूपात मंडळाकडे सादर करावा लागेल. त्यासाठी त्याने आधार कार्ड, मंडळाचे नोंदणी कार्ड व निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्रासह संबंधित जिल्हा कामगार सुविधा केंद्रामध्ये समक्ष उपस्थित राहून जिल्ह्याचे प्रभारी अधिकाऱ्याकडून हयातीचा दाखला करून घ्यावा, जेणेकरून त्या वर्षाचे निवृत्ती वेतन त्यांच्या खात्यात जमा करता येईल. मंडळाच्या निवृत्ती वेतन धारक बांधकाम कामगारास त्यांचे बँक खाते बदलवायचे असल्यास तसा अर्ज त्यास प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास सादर करावा लागेल. त्यानंतर मंडळाच्या निवृत्ती वेतन धारक बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याचा तिचा वारसदार पती पत्नीने वारस नोंदीचा अर्ज प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास करावा लागेल. त्यानंतर सदर निवृत्ती वेतन क्रमांकाची नोंद एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली JWBMS या प्रणालीवर घेण्यात येईल व दरमहा संबंधित निवृत्ती वेतन धारक बांधकाम कामगाराच्या खात्यावर निवृत्ती वेतन जमा करण्यात येईल. मासिक निवृत्ती वेतन प्रदानाची कार्यवाही यामध्ये सदर मान्यतेअंती प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत संबंधित पात्र निवृत्ती वेतन धारक बांधकाम कामगाराच्या बँक खात्यावर DBT इन कॅश प्रकाराने निवृत्ती वेतन जमा करण्यासाठी बँकेस पाठवण्यात येईल. म्हणजे निवृत्ती वेतन हे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत DBT प्रक्रियेद्वारे त्या बँक खात्यात या ठिकाणी जमा करण्यात येईल. आता या ठिकाणी जे प्रपत्र आपण या ठिकाणी परिपत्रकामध्ये JR मध्ये या ठिकाणी वाचले ते परिपत्रक या ठिकाणी जोडण्यात आलेले आहे. यामध्ये प्रपत्र अ हे पेन्शन धारकांना या ठिकाणी पेन्शनसाठी अर्ज करायचं प्रपत्र 1 आहे. त्यानंतर प्रपत्र ब आहे. त्याच्यानंतर प्रपत्र क वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र देण्याकरता प्रपत्र क आहे. प्रपत्र ड निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र याकरता प्रपत्र ड आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण बांधकाम कामगारांना जी नवीन पेन्शन योजना या ठिकाणी लागू केली त्या संदर्भातला महत्वपूर्ण JR आपण या ठिकाणी बघितला. असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित मित्रमंडळींना बांधकाम कामगारांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.